आहे जिथं कुठं तुम्ही आहात गृहस्थी आहात। गृही विरक्त दो रूप है निर्णय ते एकही आही। गुरुमत अदल प्रकाशको है प्रगट जेही माई। सद्गुरु कबीर साहेब म्हणतात, मुलं बाळ आहे, आई बहिणी आहे, भाऊ भावंड आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, सज्ञानी आहे, अज्ञानी आहे, कबीर पंथांचे आहे, गुरुदेव मंडळांचे आहे, वैष्णव पंथांचे आहे, वारकरी संप्रदायांचे आहे। समाजामध्ये जेवढे काही नरदेधार जीव आहे तेवढे जीव गुरुभक्तीचे पात्र आहे का नाही आहे। साहेब म्हणतात, गृही विरक्त दो रूप आहे। भक्तांचे दोन रूप आहे, एक गृहस्थी आणि एक विरक्त आहे ना, दोन रूप। पण साहेब म्हणतात, निर्णय ते एकही आहे। गृहस्थी असो की विरक्त असो, निर्णयात पोचताना एकच मार्ग आहे। कोणता मार्ग? जसा गृहस्थी आहे आणि विरक्त आहे। गृहस्थी व्यसनी आहे, विरक्त निर्व्यसनी आहे। तर व्यसनी गृही विरक्त दो रूप है निर्णय ते एकही आहे। परमार्थांचा भक्तीचा अधिकारी होण्याचा निर्णय कोण घेऊ शकतो? व्यसनी का निर्व्यसनी? पण गृहस्थी आहे तो निर्व्यसनी आहे आणि विरक्त व्यसनी आहे, तर कोण पात्र आहे? विरक्त मग वेलगाव आहे। हा, तर कबीर साहेबाला ते सांगायचं आहे। असं काही समजू नका आम्ही गृहस्थ आहे बाबाजी, आमचं कसं जमल। आश्रमात राहणाऱ्याचं वेगळंच आहे काम, प्रचार करणाऱ्या अनंत महाराज त्यांचं जमल, आमचं कसं जमल। प्रत्येक बरेचसे लोक बऱ्याचशा गावाला प्रश्न करतात, बाबाजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आमचं कसं जमल जी? म्हणता कोणी आपण? प्रश्न समोर सर्वांच्या समोर आहे। तर तुम्ही हा भ्रम काढून टाका, तुमचंही बनू शकते। तिथं गृहस्थी विरक्तीचा प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे निर्णयात्मक ज्ञानांचा। निर्णयात्मक ज्ञान काय म्हणते? गृहस्थी राहा की विरक्ती राहा, कोणत्याही पंथांचे राहा, जाती धर्मांचे राहा, समाजसेवा करणाऱ्यांचे राहा, घराचं प्रतिपालन करण्याचं राहा, गावचं पोषण करण्याचं कोणी राहा, कारभारी राहा, सगळ्यांचा निर्णय कसा आहे की प्रत्येकाने गुरु ज्ञानांचा जो निर्णय आहे की जीवाचा उद्धार कशामुळे होते, जीवनामध्ये समस्या का निर्माण होतात, जीव दुःखी विचलित का राहतो, नाराज का राहतो, जीवाला गरिबी का प्राप्त आहे, याचं शोधन करायचे केल्यानंतर निर्णय असा येते। कोणता येते निर्णय? काय येते समस्या? अज्ञान। अज्ञानामुळेच दुःख येती, अज्ञान जाता परी अज्ञान ठेवूनच सुख शोधिती, बापुडे भ्रमे। काय म्हणते संत आता? तुम्ही गृहस्थी राहा की विरक्त राहा। अज्ञान जर तुमच्या जवळ असेल तर दुःख आणि समस्या निर्माण होणार आहे। आता पुन्हा आपण त्याच्या खोलीत जाऊ। अज्ञान असल्याचा अर्थ काय? अज्ञान आणि ज्ञान कशाला म्हणावं? पाठांतर करणं, पूजापाठ करणं, व्रतवैकल्य करणं, गुरुवंदना करणं, तीर्थयात्रेला जाणं, नाही का? तर त्याचं नाव ज्ञान आणि अज्ञान आहे का? नाही। आपण जगतो तिथं समस्या तयार होतात ना। तुम्ही समजा प्रापंचिक लोक आहे, तुमच्या जगण्यामध्ये समस्या तयार होणार आहे। सासू सुनचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही, वडिलाचं पटत नाही। का पटत नाही? याचं कारण काय? का निर्माण होते समस्या? आपण अज्ञानाला बाहेर ठेवून जीवन जगत आहोत। बोलणं समजत आहे का माझं? बिलकुल सोपं साधं बोलणं आहे। जीवन जगत असताना कोणताही निर्णय घेताना अज्ञानाला बाजूला ठेवतो ना, ज्ञानाला बाजूला ठेवतो आणि अज्ञानाने निर्णय घेतो की नाही? ज्ञान काय सांगते? गुणवान बना की धनवान बना? हा, गुणवान बना। सद्गुण भूषण धारणा, शोभा अधिक समाज, गुण ही का सन्मान है, अवगुण कवने काज। गृहस्थी असो की विरक्त असो, प्रत्येक सज्जनांनी दुर्गुणाला बाहेर काढलं पाहिजे
आणि सद्गुणाचा अंगीकार केला पाहिजे. दुर्गुण से ही दुख मिले, सद्गुण से सुख धाम, जनव्यवहारी नाम से सदे न कोई काम. आता तुम्ही प्रापंचिक आहे तर तुम्ही दुर्गुण दूर नाही करू शकत का? काय अडचण आहे दुर्गुण दूर करासाठी? पोरं दूर करा म्हणते का तुम्हाला? शेती दूर करा म्हणते? पती पत्नी एकमेकांपासून दूर राहा म्हणते? तुम्हाला कोणतीच अडचण नाही. संताकडून कोणासाठीच अडचण नाही. नका तेजू रांडा पोर, बांधा सोपे माड्या घर, आल्या अतिथा आदर, यावनी धर्म कोणता. तुम्ही ज्या स्थळी आहे, जे तुमचं क्षेत्र आहे, कर्मचारी आहे, शाळेचा शिक्षक आहे, पटवारी आहे, पोलीस आहे, बँक मॅनेजर आहे, कास्तकार आहे, मजूर आहे की नाही, राजकारणी आहे, समाजकारणी आहे, व्यक्तिगत जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, कौटुंबिक जीवन आहे, नाही का, धार्मिक जीवन आहे, आध्यात्मिक जीवन आहे. जीवन कोणते असू द्या, कोणतं क्षेत्र असू द्या, जे क्षेत्र तुम्हाला तुमच्या प्रारब्ध कर्मांच्या जमिनीवर तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आम्ही नेहमी समजून सांगतो की एक गरीब आहे, एक श्रीमंत आहे, एक सुशिक्षित घरामध्ये जन्म घेत आहे, एक अशिक्षितामध्ये जन्म घेत आहे, तो तुमच्या प्रारब्ध कर्मांचा भाग आहे. तो हे समजून देता आम्ही सांगतो की एक 2 व्हीलर गाडी तुम्हाला घ्यायची आहे आणि चंद्रपूरला गेले, 4 कंपनीच्या 4 गाड्या पाहिल्या, किमतीमध्ये फरकच आहेत, आहे की नाही. 4 कंपनीच्या 4 गाड्या असल्यानंतर तिचे जे त्या गाडीची जी फिटिंग आहे ती सारखी राहू शकते का? तिथं वापरलेलं जे सामान ते सारखं राहू शकते का? नाही का. एका लाखाची गाडी, 50,000ची गाडी, 20,000ची गाडी सारखी राहील का? नाही. मग तुम्ही हा देह धारण करताना तुमच्याजवळ 1 लाख रुपये नव्हते तर तुम्ही 1 लाखाच्या गाडीची फिटिंग कराल का? नट बोल्ट वापराल का त्या किमतीचे? कसे वापरणार आहे? प्रारब्ध रूप तन है, पलटी सके न कोय, नाही. रूप कुरूप औ नारी नर, रहे और की और. एक मुद्दा समजून घेतला पाहिजे आपण. आपलं शरीर जे आहे ते आपल्या पूर्वकर्मांच्या प्रारब्धिक जमेनुसार तयार झालेलं आहे. इथं काही नाराज व्हायचं काम नाही. आम्ही गरीब आहो कसं होईल बा, आम्ही अज्ञानी आहो कसं होईल बा, आमचे वडील त्याचे वडील शिक्षक आहे, माझे वडील मजूरदार आहे, काय करावं, आमचं नशीबच तसं. नशीब नाही, तसं नाही आहे. ते तुमची प्रारब्धिक जमा. आपण नेहमी तुम्हाला माहित आहे, आपण सांगतो की व्याधी, गरिबी, वेदना, बंधन तथा विपत्ती, पूर्वकर्मों के पाप फल, भोगे होय निवृत्ती. नेहमी सांगतो ना आपण. या गोष्टी आपल्या पूर्वकर्मानुसार घडत आहे. कोणत्या? व्याधी, शारीरिक व्याधी आहे, मानसिक आधी आहे, मनाचा त्रास आहे, शरीराचा त्रास आहे आपल्याला, गरिबी आहे, दारिद्र्य आहे आणि वेदना आहे. मानसिक वेदना आहे, शारीरिक वेदना आहे, आर्थिक वेदना आहे. ऐकणे वेदना आपल्या जीवनात. गरीब राहिल्यावर पैसे नसतात, तुम्हाला कसं वेदना होते, काय करावं, उद्या दसरा आहे, पुरण घेताना आलं, पैसे काहीच नाही, वेदना आहे. आपण झुरू जो एक दिवस काढत आहोत कसे तरी, काही कारण नाही. कारण ते आपल्या पूर्वकर्माचा भाग आहे. आपुल्या कर्माचा भोग सुखाने भोगावा, साधू संता मान जीवा भावाने द्यावा. संतांची प्रेरणा घेतली पाहिजे. कारण आपली संस्कृती अशी आहे की संतांनी दिलेले संतांचं चारित्र्य, संतांनी घडवलेला आदर्श आणि संतांनी दिलेली प्रेरणा, या 3 गोष्टी घेऊन जीवनामध्ये कोणतेही निर्णय तुम्ही घ्याल तर त्या निर्णयाने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भोगावा लागलेली समस्या निर्माण होत नाही. समजत आहे का विजयराव? कोणताही निर्णय घ्या तुम्ही. कारण मला त्याची जाण आहे, संतांना त्याची जाण होती की तुमचे क्षेत्र अलग अलग आहे, तुमच्या समोर परिस्थिती अलग अलग आहे. आम्हाला तुमच्या परिस्थिती काय अनुभव आहे, तुमचे मुलं तुमच्याशी कसे वागतात, पत्नी कशी वागतात, शेजारी कसे आहे, समाज कसा आहे, तुमचं ध्येय धोरण कोणतं आहे. बाई बसा, येऊन चुपचाप बसून जा. तर हे तुम्हाला माहित आहे, तुमच्या समोरच्या घटना, तुमच्या समोरच्या समस्या. परंतु जेव्हा आपण निर्णय घेतो कोणताही, एक शब्द लक्षात घ्या, आपण जेव्हा कोणताही निर्णय घेतो ना, त्या निर्णयामध्ये आपण ज्यांना आपल्यापेक्षा जास्त स्तरावर मानलं, गुरु, साधू, पद, दीर्घ, जग. गुरु साधू जे आहे, संत आहे, आपल्या
कल्याणाच्या मार्गामध्ये भक्त, साधू, संत आणि सद्गुरू 4 क्रम आहेत. आहे की नाही? समाजामध्ये काही भक्त आहे, काही साधू आहे, काही संत आहे आणि काही सद्गुरू आहे. आहेत की नाही? भक्त कुणाला म्हणावं? भक्ती करणाऱ्यांना. भक्ती करणारे भक्त आहे ना. भक्ती करण्यात 2 प्रकारची भक्ती आहे. कोणती भक्ती? पराभक्ती आणि अपराभक्ती. पराभक्ती कशाला म्हणावं? चेतन भक्तीला, आत्मपरक भक्ती. आणि अपराभक्ती कशाला म्हणावं? जड भक्तीला, ईशपरक भक्ती. ईशपरक भक्ती कशाला म्हणावं? ईश्वरांच्या प्राप्तीसाठी केली जाणारी भक्ती आहे ना. आत्मपरक भक्ती कशाला म्हणावं? आत्मसुधारासाठी, आत्मचिंतनासाठी, आत्मविकासासाठी केलेली भक्ती. समजत आहे काय बोलणं? आता काही लोक समजा ज्ञानी आहे, ज्यांना ज्ञान नाही, गरीब आहे बिचारे, कधी सत्संगात येत नाही, कधी पुस्तक वाचत नाही, ते भक्ती नाही करून राहिले का? करून राहिले ना. विष्णूच्या मूर्तीची, शंकराच्या मूर्तीची, गोपाळकृष्णाच्या मूर्तीची, गौतम बुद्धांची, महावीर जयंत वर्धमानांची भक्ती करताय की नाही? ही जी भक्ती आहे कोणती? ज्या चित्रामध्ये, पुतळ्यामध्ये चेतन जीव नाही, पण त्याच्यासमोर आपण जातो, नमस्कार करतो. आता समजा इथं समजा दत्तात्रयाची मूर्ती आहे, तिथं चेतन जीव आहे का? दत्तात्रयाची मूर्ती आहे, ती प्रतिमा आहे. प्रतिमा आहे. आता प्रतिमाची भक्ती करणारे लोक आहे. मी माझा अनुभव सांगतो. मला आज काय सांगायचं आहे की गुरुभक्तीच्या निमित्तानं आपण इथं जमलेले आहात. काही गोष्टी आपण चुकीच्या करत आहोत. प्रचारामध्ये, प्रसारामध्ये तुम्हाला ज्ञान झालं, तिथं जीव नाही, देव नाही, तुमच्या मताप्रमाणे तुम्ही वागले. त्यांच्या मनाच्या भावना अशा आहे की दत्तात्रय हे देव होय, नाही का? त्यांची कृपा माझ्यावर झाली पाहिजे, ते माझ्यावर प्रसन्न झाले पाहिजे, अशी अज्ञानी लोकांची भावना आहे की नाही? आहे ना का नाही आहे? आहे. तर साधू संतांनी संकेत कसे दिले की प्रतिमा जे पूजन आहे, प्रतिमा पूजन हे वाईट गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. कोणतंही साधन असो, कोणत्याही साधनांचा उपाय ज्या ज्या वेळी जे जे होय त्या त्या तारतम्याचे पाय उचलले पाहिजे. परंतु प्रतिमा पूजन कशासाठी आहे हे संकेत आपण साधूचे घेतले नाही. आपण वाक्य वापरलं ना आता, जीवन जगत असताना संतांचे संकेत बाजूला ठेवून निर्णय जे घेतो, ते निर्णय जीवनामध्ये समस्या निर्माण करत असतात. लक्षात राहील सगळ्यांच्या. आता समजा तुम्ही प्रतिमा पूजन करत आहे, साधू संतांनी वाईट मानलं नाही. आमच्या शास्त्र, धोंडशास्त्राने चाललेल्या लोक वाईट आहे म्हणाल, तुमचं खंडन करल, तुमची छितू करेल, काय माणूस तू, त्या दगडात काय आहे बोलल की नाही? असे नाही. परंतु साधू संतांचे संकेत घ्यायचे. साधू संत संकेत काय? मूर्तीपूजेचा अर्थ एक. मूर्तीपूजा करू नका म्हणते का ते? मूर्तीपूजेचा अर्थ एक. पुढे काय? आपण मूर्तीच व्हावे सम्यक. सम्यक म्हणजे खरीखुरी वस्तुस्थिती, वास्तविकता. मूर्तीपूजा जरूर आहे, कारण आपण मूर्तीपूजेचा त्याग केला. आपण आपल्या वडील मरण पावल्यावर वडिलाचा फोटो ठेवतोच ना. दगडात, मातीत, प्रतिमेत देव नाही म्हणून तुम्ही सांगताना अनंत महाराजाचा फोटो घरी लावताच ना तुम्ही. आपलं ते मापली लोकाची 1.5 पैली वागून जमणार आहे का? त्यापेक्षा अज्ञानी लोकांना तुमच्या समजबुद्धीने व्यवस्थित समजून सांगितलं. प्रचार कशासाठी राहते? अव्यवस्थित जीवन व्यवस्थित करण्यासाठी संकेत आणि प्रेरणा द्यायसाठी प्रचार आहे. प्रचाराची गरज त्यासाठी आहे. प्रचाराची गरज काही बसलेला गाळ उकतण्यासाठी नाही आहे. गोंधळवणी टाकिले जन्मना, झाला प्रेमशक्तीचा, जिकडे तिकडे पाहावे कल्पना फुटीवृत्तीच्या झाल्या. तर प्रचार करणाऱ्यांनी, 2 गोष्टी समजून सांगणाऱ्यांनी, कुटुंब चालवणाऱ्यांनी, काही मुलाबाळाची जबाबदारी घेणाऱ्यांनी गंभीर होऊन जीवन जगलं पाहिजे. कशाला काही म्हणू नये. तर मूर्तीपूजेचा अर्थ एक, आपण मूर्तीच व्हावे सम्यक, म्हणजे तैशीच करावी वागणूक. ज्यांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं पूजन करणं वाईट नाही आहे, ज्याला आपण ईशपरक भक्ती म्हटलं. पूजेचं कामच ते आहे. आता तुम्ही अनंत महाराजांची पूजा करताय. अनंत महाराज चेतन आहे, मूर्ती नाही आहे. अनंत महाराज शरीरात जीव आहे, ठीक आहे. इथं आले तुम्ही, नमस्कार केला,
100 रुपये दिले, नारळ दिले, भक्तिभावानं आले, भक्तिभावानं गेले आणि तिकडे जाऊन घरी शेजाऱ्याशी झगडा केला नाही, चहा पिला, तंबाखू खाल्ला, दारू पिली, मग तुम्ही चेतनाची भक्ती करून का तुमचा उद्धार झाला? झाला का? प्रश्न तो नाही आहे. क्षेत्र कोणतं होय, त्या क्षेत्रामध्ये काम कोण करतं हे महत्वाचं नाही आहे. महत्वाचं काय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्राचं काम जे आहे ते संतांचे संकेत, आदर्श आणि प्रेरणा समोर ठेवून जर तुम्ही नियंत्रण घेत गेले तर जीवनामध्ये समस्याच निर्माण होत नाही. हे लक्षात घ्या. माझं बोलणं पक्क लक्षात ठेवा. हे बोलणं माझं म्हणजे काही मी संतांचा दास आहो, संतांच्या शब्दाचा उष्टे शब्द घेऊन मी वापरणारा माणूस, मला काही अक्कल नाही. संतांची अक्कल कामी लावत आहो मी, कारण संतांचा सेवक आहो मी. तर संतांचा सिद्धांत असा आहे, प्रपंचिक राहा की परमात्मिक राहा, प्रश्न तो नाही आहे. गृही विरक्त दो रूप आहे, निर्णय ते एक आहे. फक्त साहेबांनी एक अट टाकली याच्यामध्ये, गुरुमत अदल प्रकाशको है प्रगट जेही माई. ज्याच्या हृदयामध्ये गुरुमत जे आहे त्या अदल म्हणजे काय? अदालत, न्याय, कोर्ट, न्याय देणारा आहे की नाही. गुरुमत अदल प्रकाशको, साधू संतांनी जे न्यायनिष्ठ प्रचार करताना, साधू संतांनी न्यायनिष्ठ प्रचार करताना जे तुम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये वापर करण्यासाठी ज्या ज्या प्रकारचे संकेत दिले आहे, दिलेल्या संकेतांचं प्रत्यक्ष आचरण करून आदर्श तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि ठेवलेल्या आदर्शाची प्रेरणा प्रत्येक क्षणाला ते संत देत आहे. त्या 3 गोष्टी समोर ठेवताना, नियंत्रण करताना, निर्णय घेताना की तुमच्या जीवनात समस्या निर्माण होणार नाही. पटलं का? आलं का लक्षात? तर साहेब ना, गुरु साधू दीर्घ पद. आता गुरु तुम्हाला माहितीच आहे, गुरु कशाला म्हणावं? गुरु म्हणजे एक माणूस नाही का, व्यक्ती आहे ना. तर त्याला गुरु ही पदवी का लागली, उपाधी का तयार झाली? ते उच्च श्रेणी आहे त्यांची, दीर्घपद आहे नाही का, दर्जा मोठा आहे. तुकडोजी महाराजांचा दर्जा आपल्यापेक्षा मोठा आहे, कबीर साहेबाचा दर्जा मोठा आहे, भगवान श्रीकृष्णाचा, श्रीराम प्रभूचा, गौतम बुद्धाचा, मोहम्मद पैगंबराचा, महावीर प्रधानांचा, संत मीराबाईंचा, जे लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा, सगळ्या स्तरामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही उच्च विचारांचे लोक होऊन गेले, दीर्घ विचारांचे जे नर, ते ईश्वराचेची अवतार, मागे झाले पुढे होणार होतील गुरुकृपे. हे जे अनेक लोक होऊन गेले त्यांचा स्तर कसा आहे? आपल्यापेक्षा उच्च आहे, मोठा आहे, दर्जा मोठा आहे की नाही त्यांचा? का नाही आहे? हे उच्च स्तराचे जे लोक आहे, उच्च दर्जाचे जे लोक आहे, यांनी जे संकेत दिले आपल्याला, त्यांचे चारित्र्य, आदर्श आणि प्रेरणा समोर ठेवून जर तुम्ही निर्णय घेत गेले जीवन जगण्यामध्ये, तर तुमच्या समोर समस्या निर्माण होणार नाही. पटलं का एवढं बाई? इतकं पटलं का मी बोलतो हे? आता तुम्हाला एखादी समस्या निर्माण झाली, समस्या समजते का तुम्हाला? समजा एखादा रोग झाला तुमच्या आजारामध्ये, घरामध्ये एखादा आजार आला, किंवा समजा एखाद्याचं घर जळलं, किंवा एखाद्याच्या घरामध्ये खूप वितंडवाद झाला, ह्या समस्या आहे की नाही? आता या समस्या निर्माण झाल्या कशामुळे झाल्या? संतांचे संकेत, चारित्र्य आणि आदर्श प्रेरणा समोर न घेता निर्णय घेतले म्हणून झाले ते होऊन या गेले. आज आपण आता साधू संतांचा उपदेश ऐकवत आहोत. आता ऐकल्यानंतर आजपासून का मी येईल? आजपर्यंत होऊन गेले की नाही? झाले ते होऊन या गेले, नेनपणे झाले ते झाले, परी पुढे पाहिजे वर्तले ने मस्त. आता चुका ज्या झाल्या आजपर्यंत तुमच्या झाल्या, माझ्या झाल्या. मी तर कीर्तनामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, मी करून ते कर्म केल्या ते चुका केल्या, मी सांगितलं. मी तर काही लपवून ठेवतच येत नाही. आमची बाबाजी तसं नाही. मी म्हटलं एका कीर्तनात मी सस्य धरायला गेलो होतो, म्हटलं. हसले लोक, बाबाजी तुम्ही तसं नव्हतं बोलायला पाहिजे, काहून नाही का? अरे केलं म्हणून सांगतो. वाईट संगतीमध्ये मनुष्य काही करू शकते. तर मनाचा मतितार्थ असा आहे, त्यावेळेस काही मला आता उपदेश झाला नाही, मी गेलो वाईट संगतीमध्ये. आता मला महाराजांचा, साधू संतांचा उपदेश झाला, आता मी जाईल का? नेनपणे झाले ते झाले,
झाले ते होऊन या गेले, परी पुढे पाहिजे वर्तले नेमस्त. असं न करता मागील उजळणी पुढे पाट, नेमधरा निकट, बाष्कळपणाची वटवट सोडून द्यावी. जुन्या गोष्टी आठवून काही फायदा आहे का? नाही. आता आपण असं केलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये उच्च स्तराचे लोक कोण, आपण कोणाला उच्च मानलं पाहिजे, कोणाचा दर्जा मोठा आहे. हे जे साधू संत होऊन गेले त्यांचा दर्जा मोठाच होता. आता आपल्या समाजामध्ये जे काही उच्च स्तराचे लोक आहे तुम्हाला मिळणार नाही. कोण पाहतो मी उच्च विजयरावचं घर आहे, आमच्या प्रमोदचं घर आहे, ते तर उच्च स्तराचं कोट पाहत बसल. तुमच्या घरात उच्च स्तराचे लोक नाही का? नाही आहे का? वडील उच्च स्तराचे नाही आहे, दर्जाचे नाही आहे, आई नाही दर्जाची, मोठा भाऊ दर्जाचा नाही आहे, शेजारी समजा तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगत असतो त्यांचा दर्जा तुमच्यापेक्षा मोठा नाही आहे. का मान्य करू नये आपण? का मान्य करू नये? त्यांच्या विचाराला का आपण तिला द्या? निर्माण होणारच आहे. अरे ज्ञान तुम्हाला जीवन जगण्याचा संदेश देते. ज्ञान काही साधू होण्याचा आणि वैकुंठात जाण्याचा संदेश देते. अंधश्रद्धा आहे, काही लोकांनी प्रेरणी केली आहे केवळ त्यांच्या मतीप्रमाणे. परंतु संतांनी म्हटलं आहे की अभ्यासिता आत्मज्ञान सर्व कर्माचे होते खंडन, हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. तर तुम्ही ज्या स्थळी आहे, मी अगोदरपासून बोलत आहोत, ज्या स्थळी तुम्ही आहे त्या स्थळीमध्ये जीवन जगत आहे. एक दिवस घालायचा आहे तुम्हाला, कौटुंबिक जीवन आहे तुमचं, एक दिवस घालवायचा आहे तुमच्या घरात. तर तिथं तुम्हाला एक निर्णय घ्यायचा कोणताही, तो निर्णय घेताना त्या स्थळामध्ये त्याच घरामध्ये आपल्यापेक्षा दर्जा मोठा असलेल्या लोकांचे संकेत ऐकावं का? प्रमोद काही कठीण आहे काय? आता तुम्ही का तुकडोजी महाराज भेटायला जातो म्हणता? महात्मा गांधी काही तुम्हाला येऊन सांगाल का? रामकृष्ण जे देव होऊन गेले, शंकर पार्वती, ते काही तुम्हाला सांगाल का? पार्वती सांगाल का तुमच्या पूर्वी कसं वागायचं म्हणून? येईल का सांगासाठी? नाही. अरे ती नाही, पण तुमच्या घराशेजारी तुमच्या घरी पार्वती नाही का? तुमच्यापेक्षा चांगल्या विचाराची बाई नाही एखादी? का ऐकू नये तिचं? का ऐकत नाही मनुष्य? अहंकारामुळे ऐकत नाही. अहंता गुणे सर्वही नाश होते आणि मुखे बोलिले ते ज्ञान व्यर्थ जाते. माणसाला अहंकारच मोठा आहे, त्याच्यामुळे ते म्हणत नाही. आपला प्रश्न असा आहे, गुरु बोधिक निज थीर पद, डोले कतहू नाही, आप सुखी औरे सुखी, सद्गुरु कहिये ताई. गुरु कोणाला म्हणावं? जो गुरुंनी दिलेल्या बोधांचे निजपदावर आपण जो स्थिर होतो. चार तर सांगितलं ना आपण, भक्त करणारे भक्त, साधना करणारे साधू, शांत राहणारे संत आणि उपज देणारे आहे ना. चार स्तर. भक्ती करणारे भक्त लोक आहे, जड भक्ती, चेतन भक्ती. जड भक्ती करणारे लोक आहेत ते काही वाया गेले नाही. फक्त त्यांनी एक करायला पाहिजे की ज्याची आपण भक्ती करतो, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या फोटोला हार घालतो, श्रीकृष्णाला, रामाला, तुमचे जे काही आदरणीय पूज्य तुमच्या डोक्यामध्ये हृदयामध्ये असतील, साधू संतांनी त्यांची विटंबना केली आहे का? तुमच्या हृदयामध्ये ज्यांच्याविषयी आदर आहे त्यांना आदर द्या. परंतु ज्यांना आपण आदर देतो त्यांचा स्तर, त्यांचा दर्जा आपल्यापेक्षा मोठा आहे, त्यांचे संकेत, त्यांचा आदर्श आणि त्यांची प्रेरणा, या तीन गोष्टी समोर ठेवून प्रत्येक गोष्टींचा निर्णय घेत जा. तुमच्या प्रपंचामध्ये कधी हानी होणार नाही. परमार्थ असो की प्रपंच असो, परमार्थ असो की प्रपंच असो, दोन्हीसाठी एकच सांगितलं आहे, एक कला के बिछुरे. बस तुमच्या जीवनामध्ये समस्या त्याच्यामुळे आहे. एक जी ज्ञान कला आहे, ती ज्ञान कला बिछुरे म्हणजे अलग ठेवली. ती कला न घेता तुम्ही जीवन जगत आहे, म्हणून एक कला के बिछुरे बिकल होत. बिकल म्हणजे त्रस्त, कष्ट देणारे. ठाव म्हणजे ठिकाण. प्रत्येक क्षेत्र, शेती घ्या, नोकरी घ्या, व्यवसाय घ्या, नाही का, गुरु घ्या, शिष्य, प्रत्येक क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जीवन जगण्यामध्ये, काम करण्यामध्ये नाना प्रकारच्या अडचणी तयार होत आहे, नाना प्रकारचे कष्ट होत आहे. कशामुळं? एका कलेला बाजूला ठेवून तुम्ही निर्णय घेताय. म्हणून ज्ञान कला वापरली तर तुमचे कष्ट एवढे वापर. जसं समजा एखादा मजूरदार आहे, आता बारीक बारीक बोलायला वेळ जास्त होईल रमाकांत, आहे की नाही? आपणाला वेळेकडे पात्र, बरं तुम्ही आहे विचारवंत आहे, एका शेतीकडे भात, इथं मोठं बारीक सांगायचे काम नाही.
आणि सांगलंय की तिथं काही फायदा आहे नाही, इकडून तिकडून गेले वारे, तसे नाही झालं पाहिजे. असो, एक सेंट्रल आयडिया मी फक्त मला बोलायचं काय आहे, तुमचा जो असा मानस आहे की आम्ही गरीब आहोजी, आम्ही स्त्रीची जात आहोजी, हां, आमचं वातावरण बरोबर नाही जी, आमची परिस्थिती अशी आहे, आमचा गावचा माणूस तसा आहे, आमच्या घरची बाई तशी आहे, हां, आमचं सरकारच तसं आहे, ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. कोण कसं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, आपण कसं आहोत ते महत्त्वाचं आहे. जाणे आपण असे आपण रोड असा आहे म्हणून तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही. रोड खराब राहते आम्हालाही माहीत आहे. जंगलातून रोड काढले तर ते डांबर रोड होता का तिथं? खड्डे गड्डे झाडं झुडपं गोटे गाठे होते की नाही तिथं? गोटे गाठे झाडं झुडपं खड्डे गड्डे असताना तुम्हीच रोड तिथून काढला. तिथं सांगत बसले का रोड खराब आहे, जिथं रोड नाही जमत म्हणून? हा, जंगल खराब आहे, रोड जमत नाही म्हणून म्हटलं असतं तर रोड केले असते का तुम्ही? खराब आहे म्हणणं हा अज्ञानी माणसाच्या शब्दकोशातला शब्द आहे. तो पटलं का? पटतंय बोल ना? खराब आहे, वाईट आहे, अशक्य आहे, मूर्ख आहे, हे अज्ञानी लोकांच्या शब्दकोशातला शब्द आहे. अरे खराब आहे म्हणून तर तुला चांगलं करायची जबाबदारी तुझ्याकडे दिली. वार्डामध्ये वांत्या करणारे, ढाळ करणारे, नाही का, लघवी करणारे लोक आहेत तिथं, म्हणून तो शुद्ध चांगला माणूस तिथं पाठवला. त्या डॉक्टर म्हटलं बापा नाव खराब लोकांची वांत्यास करत आहे, उलट्यास, मी नाही तिथं राहत. मग तुझं कामच कोणतं आहे? डॉक्टरची नेमणूक कासाठी आहे? निरोगी लोकांच्या वार्डात पाठवासाठी आहे का रोगी लोकांच्या रोगात पाठवासाठी आहे? शिक्षकाची नेमणूक कशासाठी आहे? अज्ञानी पोर आहे म्हणून पाठवायचं हो का ज्ञानी पोराच्या खोलीत पाठवायचं होय? ह्या गोष्टी काही बोलण्याला आहे का? नाही. आपण गरीब आहो, आमच्यासमोर अशी अडचण आहे, हे सांगा काय लागते. जी अडचण तुमच्या जीवनामध्ये आहे ती अडचण निर्माण का झाली आणि का झाली हे पाहिल्यानंतर त्याची पूर्णता करून कार्य करण्याचा निर्णय घ्यायचा. अडचण मिटली. पटलं का? त्या प्रकारे भक्ती करणारे भक्त, जड भक्ती त्यातूनही काही घेता येते, चेतन भक्ती त्यातूनही काही घेता येते. असं समजू नये की जड भक्ती कामाची नाही. कामाची नाही, पण केव्हा? जर जड भक्ती कशासाठी आहे याचे संकेत आदर्श आणि प्रेरणा साधू संतांनी दिली, ती समजवून न घेता, त्याचा अभ्यास न करता जर तुम्ही जड भक्ती करत असाल तर ती निरर्थक आहे. संतांचं म्हणणं असं आहे. पटलं का? न जाणता कोटीवरी साधने केले परोपरी, परी तो मोक्षाचा अधिकारी. हा, ऐसे हे सर्व ऐकावे, परी सारतेची शोधून घ्यावे आणि असारते जाणून त्यागावे. नुसतं वाचून नाही, ऐकून नाही, बोलून नाही, सांगून नाही, असारते जाणून त्यागावे. या नाव श्रवण, एक एक शब्द महत्वाचा आहे. आता तुम्ही ऐकत आहे, श्रवण झालं असं नाही. तुम्ही एक एक शब्दाची छिलके काढून छानी छानी सबस तुडाव साच तत्व तबही तुम पाव. एक एक गोष्टीचा विचार विवेक करावा लागेल. विवेक हृदयामध्ये आहे, विचार साधू संतांजवळ आहे, बोध ग्रंथामध्ये आहे. आणि विवेक कुठे आहे? विवेक कुठे आहे? विवेक ग्रंथामध्ये नाही आहे. तुम्हाला पाहिजे असलेला विवेक अनंत महाराजांजवळ नाही आहे. अनंत महाराजांजवळ असलेला विवेक अनंत महाराजांच्यासाठी जगण्यासाठी आहे. तुम्हाला जीवन जगण्यासाठी विवेक तुमच्या हृदयात आहे, माझ्याजवळ नाही आहे. तुम्ही जीवन जगत असताना तुमच्यासमोर कोणते प्रसंग येतात, कोणत्या अडचणी येतात हे तुम्हाला माहित आहे, मला माहित नाही आहे. कळतंय का तुम्हाला? मी सांगलं बाबू जंगलात जाताना तुका म्हणे फासे वागुरा कुराडी, प्रसंगी तो काडी पार देतो. तुकाराम महाराज म्हणतात जंगलामध्ये वावरणारा पारधी तो आपले कुराडाई ठेवतो, फासे ठेवते ना वागुरे ठेवते की नाही? पण कुठेही कुराड काढते का? कुठेही फासा मांडते का? फासा मांडण्याची जागा अगोदर शोधते, जमत असली तर मांडते, नाही तर आपल्या जवळ ठेवते. त्या प्रकारे आपण जीवन जगत असताना ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण काय केलं? आपण जड पूजा करत आहोत. जड पूजेमध्ये त्यांनी दिलेले संकेत, त्यांनी दिलेला आदर्श, घडवलेला आदर्श आणि त्यांनी दिलेली प्रेरणा, या तीन गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जीवन जगत असाल तर क्षेत्र कसंच वाईट नाही. क्षेत्रामध्ये अपयश यायला कारणीभूत क्षेत्र असून त्या क्षेत्रामध्ये कार्य करणारा क्षेत्रज्ञ आहे हे प्रत्यक्ष लक्षात घ्या आणि निर्णय घ्या तुम्ही. पटलं? तर असे गुरुचा स्तर आहे दीर्घ, उच्च स्तर. पटलं तुम्हाला? श्रेणी
कशी श्रेणी? गुरु सद्गुरु कशाला म्हणावं? गुरु बोधिक निज थीर पद. भक्त कशाला म्हणावं? भक्ती करणाऱ्याला. चेतन भक्ती आणि जड भक्ती आहे. वेळ कमी आहे, तुम्ही आपल्या गावामध्ये काही जाणकार लोक आहेत त्यांच्याकडे समजून घ्या, पुन्हा कधी समजेल. तर जड भक्ती आणि चेतन भक्ती, मला एक याच्यामध्ये आज तुम्हाला माझ्या सहकार्यांना जे प्रचार करणार लोक आहे त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या गावाला प्रचारात जा, पण तू विडंबन करू नका, त्यांची चेष्टा करू नका, त्यांचं खंडन करू नका, त्यांच्या अंतकरात धक्का बसल, त्यांचे मतं खराब होईल, हे टाळा. तुम्ही बोलणं टाळा लागेल की नाही. मला नेहमी आंघोळ करून एका गडव्यात पाणी घेतलं एका जणांनी आणि धोतर नेसला, बनिंगीने टाकली, चालला मारुतीच्या देवळात. मी त्या गावाला कार्यक्रमासाठी गेलो होतो. आमचा गुरु फक्त पुढे चालला का देवळात? काय घेऊन चालला? पाणी तो कायले नाही हनुमानच्या, त्याला समजते का हनुमान? असे उद्धट बोलणे टाळा. अज्ञानी जीव बिचारा अगोदर बेजार होऊन राहते, है की नाही. माणूस बेचारा क्या करे ज्याके शून्य शरीर. माणूस बेचारा, बेचारा म्हणजे चाराच नाही उरला, काहीच चाराच उरला नाही, काही विवश आहे ते, त्यांचा इलाज नाही ना. विवश माणसांना तुम्ही धक्का देतो म्हणता, अगोदर पाठीची आग हो, त्यांना पण धक्का देतो. धार खोटो प्रचार होय का? या प्रचाराने मंडळी इकडे तिकडे चालली गेली. जाती धर्मामध्ये भेद झाले, एकमेकापासून माणूस दूर झाला. ज्ञानाचा अहंकारच खूप. थोडस समजलं का दुनियाभरचा अहंकार, त्याची विटंबना करायची, उडवी करायची, त्याला खाली पालायचं, त्याला नाराज करून टाकायचं. ही काही ज्ञानाची, उपदेशाची, अभ्यासाची पद्धत नाही आहे. ती पद्धत बंद करा. म्हणून भक्त करणारे भक्त, साधना करणारे साधक, समजत आहे ना. शांत राहणारे, ज्ञानाची प्रेरणा देणारे संत आणि स्वरूपांचा बोध देणारे सद्गुरू. मराठी साधी साधी व्याख्या. याच्या ओव्यासाठी तुम्हाला माहित आहे, त्याची भक्त खरे जळाली वासना, इंद्रिय भावना, भक्त त्याला म्हणावं. जड उपासना असो की चेतन उपासना असावं. अशा प्रकारे गुरु, साधू, पद, दीर्घ जग. सद्गुरू साहेब म्हणतात, गुरु जे आहे उपदेश देणारे, साधू जे आहे साधना करणारे, संत जे आहे प्रेरणा देणारे. प्रेरणा देतात की नाही? प्रेरणा देताना दोन गोष्टी वापरतात रमाकांत, बुद्धी प्रामाण्य आणि एक आहे शब्द प्रामाण्य. या दोनचा वापर करतात ना प्रेरणा देतात साधू संत लोक. आज प्रचार करताय की नाही? भागवताचा प्रचार करताय, ग्रामगीतेचा प्रचार करताय, नाही ना, भगवद्गीतेचा प्रचार करताय, बौद्ध धर्माचा प्रचार करताय. ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये ज्या धर्माविषयी, ज्या पंथाविषयी, ज्या ग्रंथाविषयी, ज्या संताविषयी आदर आहे, त्यांचा त्यांचा प्रचार ते बिचारे आपापल्या समजबुद्धीनुसार करताय. करू द्या ना, का नाही करू द्या? आपण करताय ना, का करू द्यायचं की नाही? करू द्यायचं. असे जे उच्च स्तराचे जे लोक आहे, त्या लोकांचा संकेत, आदर्श आणि प्रेरणा आपल्या समोर घेऊन जर तुम्ही प्रचार प्रसार केला, जीवन राहाटी तयार केली, नाही का, आपल्या जीवन जगण्याची पद्धत हाताळली, तर काय होईल? आपल्या जीवाचा उद्धार होईल. तर गुरु, साधू, पद, दीर्घ जग, हे भक्त, साधक, संत आणि सद्गुरू आहे. 4 स्तर. हे उच्च स्तर म्हणजे उच्च दर्जाचे लोक आहेत जीवनामध्ये. भक्ती करणारा मनुष्य अभक्त माणसापेक्षा उच्च राहणारच आहे, का नाही राहणार? तर विचारांची उच्च दर्जा, विचारांचा जो उच्च दर्जा आहे. आता एका घरी मला म्हटलं, एक मुलगा आणि मुलगी होती. बाबाजी म्हणे, हे आता ही 9वी मध्ये आहे आणि तो 10वी मध्ये आहे. 10वी पास झाल्यानंतर काय करावं जे म्हणे मुलाचं. आता म्हटलं, मला काही मुलं बाळ नाही, तुमचा काही अनुभव आहे नाही, काय करावं म्हणे. माझा विचार आहे म्हणे, त्या पोराला इंजिनिअरिंगला पाठवून दे म्हटलं. इंजिनिअरिंग उद्देश काय आहे? फक्त पैसा कमवणे. धन, पैसा, कला, विद्या, पद, प्रतिष्ठा यासाठीच तुम्ही जीवन जगत असाल, नाही का, दुःख आणि समस्या निर्माणच होणार आहे. शिक्षणाबरोबर समजा तुम्हाला शिक्षण आहे, पण तो ती वापरता आला पाहिजे की नाही? नाही वापरता नाही आला तर शिक्षण तेच भक्षण होईल की नाही? सहकार्यांची प्रबल भावना ह्याची मुख्य उद्दिष्ट जाणा, आहे की नाही? आणि सहकार्याविना शिक्षण घेताना त्या मुलाला समजलं पाहिजे की माझं शिक्षण सहकार्यासाठी देऊन, सेवेसाठी, नाही का,
सेवेसाठी, सहकार्यासाठी, प्रेमासाठी, नीतिमत्तेसाठी, श्रमनिष्ठेसाठी मी शिक्षण घेत आहो. ऐतखाऊ बनण्यासाठी, शोषणासाठी, भक्षणासाठी मी माझं शिक्षण कामी आणता कामा नये. ऐश्वर्यासाठी, वैभवीलासाठी जीवन शिक्षण घेऊन त्या पैसा मिळवलेला पैसा त्या कामी आणता कामा नये. कारण इतिहास जर पाहते, इतिहासामध्ये जे जे काही थोर संत, श्रेष्ठ, ऋषी, मुनी, विद्वान, सज्जन माणसं होऊन गेले, त्या सगळ्या लोकांना ह्या गोष्टीपासून सावध राहावं लागलं. धन पैशापासून, कला विद्यापासून, पदप्रतिष्ठेपासून. कारण हळूच तिथं अहंता तयार होते. अहंता तयार झाली की माणसांचे विचार पडदे येते, गाफिल येते. गाफील झाला का शिकलेला मनुष्य जे कर्म करते ते चुकीचं कर्म करते. आज आपण समाजामध्ये पाहिलं, मोठमोठे आता अत्याचार, भ्रष्टाचार होत आहे, संघर्ष होत आहे, खूनखटले होत आहे, नासधूस होत आहे. हे शिकलेले लोक करत आहे की न शिकलेले लोक करत आहे? नाही. मोठमोठे मोर्चे कोण काढत आहे? निंदन करणारी बाई जाते का? ढवरा हाकलणार माणूस जाते का? का गरज भासते एवढी? अधिकार म्हणजे का? हक्क म्हणजे का? कधीच आपण विचार करत नाही. शिक्षणाला बाजूला ठेवून देतो. आणि ज्यांचे धडे तुम्ही शिकण्यासाठी महात्मा गांधीचे, लोकमान्य टिळकांचे, बाबासाहेब आंबेडकरांचे, शिवाजी महाराजांचे धडे घेता, त्यांचं चारित्र्य अलगच राहिलं. तुम्ही जे करता त्याच्यातून काय त्यांनी असं केलं का? ते तर मला म्हणायचं काय, ज्ञान हे नुसतं साधू बनण्यासाठी नाही. एक जीवन शिक्षण नावाचा अध्याय आहे का ग्रामगीतेमध्ये? आपण वाचत नाही. वाचा. वाचलेलं आपल्या जगण्यामध्ये प्रत्यक्ष कामी आणा. कोण म्हणते धन पैसा सुखी? म्हणून साधू, गुरु साधू पद दीर्घ जग. काय म्हणतात? गुरुपद जे आहे, साधुपद आहे, भक्ताचं पद आहे, संतांचं पद आहे, त्यांचा दर्जा मोठा आहे. हे शिष्य सबन प्रमाण, सगळे प्रमाण ऐकले मी. सब इतिहास प्रमाण अनेका, गुरुबिन रहित होय नाही. सगळा इतिहास पाहिला मी, सगळे ग्रंथ चाळले. आम्हाला पुरावा मिळाला गुरुशिवाय मार्ग नाही. प्रत्येक क्षेत्रात टिफन जुतताना गुरुच पाहिजे, करंजी भरताना गुरुच पाहिजे का नाही पाहिजे? स्वयंपाक करताना गुरुच पाहिजे, शिक्षण घेताना गुरुच पाहिजे. प्रत्येक प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या. आपमती भजता राया अवश्य अपाया माझी पळशी. गुरु कुठं नाही पाहिजे? मग गुरु पाहिजे तर त्याचा अर्थ गुरु करायचा म्हणून करायचा होय का गुरुने सांगितलेलं करायचं आहे? आहे की नाही? आम्ही चालवू पुढे वारसा. तर अशा प्रकारे दीर्घ जग हे शिष्य सबन प्रमाण. साहेब म्हणतात हे सगळीकडे प्रमाणाने पाहिलं की सब इतिहास प्रमाण अनेका, गुरु बिन रहित होय नाही शोका. इथपर्यंत झालं. आता गुरुने तुम्हाला उपदेश दिला, जीवश्रेष्ठ देवश्रेष्ठ जे काही तुम्ही ऐकलं असेल ते. परंतु समोर म्हटलंय त्रिविधी ताही सेवन करे. त्रिविधी ताही सेवन. मगाच आमच्या नवाखांनी म्हटलं तन मन धन गुरुशी अर्पण. हे चालाकी कोणीतरी चलाक माणसांनी केली. तसं नाही आहे. ते तन मन वचन कर्म करण्याचे 3 साधन आहे. काय या वाच्यामध्ये? तन मन धन नाही. म्हटलं का? धन हे उदरनिर्वाहासाठी फक्त कामी आणलं पाहिजे. धन तुम्ही कल्याणाच्या मार्गामध्ये, परमार्थामध्ये धनाचं काम नाही आहे. म्हटलं का? काम नाही म्हणजे उदरनिर्वाह 2 गोष्टी तुम्हाला करावंच लागेल. साधू असो, संत असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो. स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या श्रमनिष्ठा प्रतिष्ठेने केला पाहिजे. माझा उदरनिर्वाह दुसऱ्याच्या भरोशावर करणं हे शिकवू नका, शिकवू नका. त्यानंच दरिद्र होत आहे. आपण परावलंबी होत आहे. पण आता आमच्यासारखे संत असे आहे, आता त्याच्याविषयी बोलूही नाही आपण आजच्या दिवशी तरी. कारण हे बेजबाबदारपणाचं काम आहे प्रचाराचं. तू कामाने ज्ञान दिमाखाची भन बन, दिमाग वाढवणारे काम आहे. असं शिकवलं पाहिजे की मी माझ्या हक की रोटी खाई है जो है आप कमाया. शिक्षकांनी मुलांना शिकवताना शिकवलं पाहिजे, अरे बाबा रे, तू श्रम प्रतिष्ठा, नैतिक मूल्य, स्वावलंबन, स्वतंत्रता या गोष्टी दूर सारून जगण्यात स्वाभिमानी स्वाधीन होऊन जीवन जगा. पराधीनतेने जीवन जगू नका. नाही का? पराधीनतेने जीवन जगण्यासाठी पैसे जास्त पाहिजे. कलाविद्या ती नाही. ह्या गोष्टी जर तुमच्या कलेमध्ये येत असेल तर ती अवकला आहे. नाही का? म्हणून जबाबदारपूर्ण आपण जीवन जगलो तर प्रत्येकाला आपापल्या श्रमावर जीवन जगता येते. हे शिका आणि शिकवा. तर त्रिविधी ताही सेवन करे. ताही म्हणजे गुरु साधू संत भक्त यांचा जो दर्जा आहे त्या दर्जामध्ये काय समाविष्ट आहे या गोष्टी सेवन करा. त्रिविधी म्हणजे मनवच कर्म.
कर्म करण्याची 3 साधनं आहे. म्हटलं प्रयत्न करण्याचे, पुरुषार्थ करण्याचे 3 साधने, काया वाचा मने. धन नाही आहे, धन उदरनिर्वाहाचं काम आहे. म्हटलं का आपल्या जीवननिर्वाहासाठी धनाचा वापर करावा लागतो, परंतु प्राप्त केलेल्या धनांचा वापर करताना काया वाचा मनाला तिथं टाकावं लागते. म्हटलं का आपले शारीरिक, मानसिक आणि वैचारिक 3ही धारणा त्या कामामध्ये असल्या पाहिजे. जसं समजा एक इथं समजा आमच्या ओमप्रकाश पिंपळकरांनी सगळी व्यवस्था केली ना, एकट्यानेच केली का नाही? तुम्ही आले का? नाही आले. तो त्यांचा भाग आहे, त्याचा संस्कार आहे वडिलाचे, त्यांनी ठरवलेलं आहे. तुमच्या गावात तुमचे मुलंबाळ तसे आहे, चांगली गोष्ट आहे. तर हे काम करताना काया वाचा मन वापरा लागेल की वापरा लागलं की नाही लागलं का नाही लागलं? 3 काम आहेत तिथं. तन मन धन नाही. महाराजांनी लिहिलंय तन मन धन से भारत देश. हा, तन मन धनाचे उदरनिर्वाह होणारच आहे. तुम्ही जो तो या जगत में तो ऐसा कर ले कर साहेब की बंदगी भूखे को कछू देऊ. तुम्ही जीवन जगायला आले ना, येताना जीवन जगायला आले त्यावेळेस तो मनुष्य जीवन जन्म झाल्याबरोबर आई वडील मरण पावले समजा, तर राहून जाते का त्याचं जीवन? नाही 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 नाही. तुम्ही समजा आता कोणी पंढरपूरला गेले, कोणी अलाहाबादला गेले, तर तुम्ही आपले कपडे लत्ते पाहिजे असले सामान थैलीत भरून गेले का रिकामीच गेले? जन्माला येणारा जो मनुष्य आहे, जो मनुष्य जन्माशी येतो तो आपल्याच कर्तृत्वावर जगतो. आम्ही नेहमी सांगतो आयुष्य, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू 5 सोबत गर्भाशयातच त्या जीवाजवळ असते. त्या प्रकारे जगण्याचं क्षेत्र, जगण्याची कला, पटलं का, ती त्याच्याजवळच असते. कोणाच्या भरोशात जीव नाही आला. आपला हा अभिमान आहे, अंत आहे, मी आहो म्हणून बरं झालं, तू गेला तरी काही फरक पडत नाही. जगते ते का नाही आहे? मी मागं उदाहरण दिलं होतं ना, विश्वामित्राची पोरगी शकुंतला, मेनका नावाची वेश्या, तिच्याशी संबंध जोडले, मेनका गर्भवती झाली, बदनामी होती म्हणून त्या विश्वामित्राने जंगलामध्ये तिला सोडून दिलं. हुशार लोक मोठे हुशारच राहतात. ती तिथं बाळंतीण झाली, मुलगी जन्मी पळसाच्या झाडाखाली, शकुंतला नाव होतं. तिला होते का आता आई वडील? कोणी होतं सांभाळायला? ती दुष्यंत राजाची बायको झाली. तुमच्या हातात आहे का सगळ्या गोष्टी? आपण एक तर समजूनही घेत नाही, समजलं ते वापरात आणत नाही, उगीच अहंता ममता आणून समाजामध्ये पदभ्रष्ट होण्याचे काम करता. दिसायसाठी ज्ञान आहे, पण असासाठी अज्ञान आहे. ज्ञानाने माणूस माणसाजवळ जवळ आणण्याचं काम केलं पाहिजे. माणूस माणसापासून दूर जाण्याचे कामं करत आहे तुम्ही, ते ज्ञान नव्हे, त्याचं नाव अज्ञान आहे का नाही आहे? ज्ञान हे जीवाची जीवाजवळ जीवन जगत असताना ज्ञान हे समस्येचं निराकरण करण्यासाठी आहे, समस्या निर्माण होऊ नये यासाठी आहे. झालेल्या समस्यावर न्याय, पर्याय, उपाय शोधण्यासाठी ज्ञान आहे. जर तुम्ही ज्ञान वापरत असून समजा जुन्याभरच्या समस्या आपल्या जीवनात तयार होत असाल, तुम्हीच विचार करा आपण ज्ञान वापरतो की अज्ञान वापरतो. सांगायची काही गरज नाही. पटलं का? जिथं दिवा आहे तिथं अंधार नाही राहू शकत, अंधार आहे तिथं दिवा नाही राहू शकत. तुम्ही सुखशांती मुलाला मिळावं, मुलांचं समाधान व्हावं, मुलांचं जीवन चांगलं जावं, याच्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता भावबंधांचं, मुलांचं, तर तिथं ज्ञानाचा विचार असला पाहिजे. त्या विचारामध्ये ज्ञानाचा विचार जर असेल तर समस्येचं निराकरण होईलच, दुःख येणार नाही. ती एवढ्या गोष्टीचा उद्देश असा आहे की दुःख हे अज्ञानामुळे येते, नासमजीमुळे येते, चुकीच्या धोरणामुळे येते, चुकीच्या निर्णयामुळे येते. कुणाच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला दुःख येत नाही. जिसकी करणी उसकी भरणी. अशा प्रकारे त्रिविधिताही सेवन करे, मनवच कर्म, 3ही साधनांनी त्याची सेवा करा. कशाची? गुरुची, साधूची, भक्तांची, साधकांची. त्यांच्यापासून काही विचार शिका, त्यांच्यापासून आपण जीवन जगण्यासाठी काही प्रेरणा घ्या. त्यासाठी त्या सद्ग्रंथांचं वाचन करून, कथा कीर्तन ऐकून त्यांचा आदर्श पहा, चारित्र्य ऐका, चारित्र्याचा अभ्यास करा. जे चारित्र्य त्यांचं आहे त्या चारित्र्य लिहून ठेवलं, त्या लिहून ठेवणाऱ्यांनी कसा आदर्श घडवला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हसत राहणे शिकले तर कसे शिकले, कसे हसले, हे आपल्याला अभ्यास करावा लागेल ना. नाही तुकड्या दास म्हणे अभ्यासी वाचुनी नवे ती करणी भलतेची. अभ्यासच तुम्ही करत नसाल, ऐकतच नसाल, समजूनच घेत नसाल, समजलेली गोष्ट मनावर घेतच नसाल, तर तिथं कोणाचा काय इलाज आहे? गुरुपूजा केली का, गुरुभक्ती केली का, नाही रोजच पाया पडले का, काही इलाज नाही. पाया त्यानेची पडावे की जे आपल्या कर्माशी चुकावे.
म्हणून त्रिविधीताई सद्गुरू, गुरु, साधक, भक्त जे काही सज्जन लोक आपल्या घरामध्ये आहे, शेजारी आहे, गावामध्ये आहे, अनेक ठिकाणी आहे, त्या सज्जनांचं चारित्र्य, संकेत आणि प्रेरणा घेऊन कायावच मनाने सेवन करा. सेवन करा म्हणजे ग्रहण करा. ग्रहण करा म्हणजे आचरणात आणा. आचरणात म्हणजे विचारात घ्या, समजीत घ्या. शुद्ध समज, शुद्ध क्रिया, शुद्ध ही निज व्यवहार, ये तीनों जब प्राप्त भये तबही अपन सुधार. आपला जर सुधार करायच्या गोष्टी असतात, तर तीन गोष्टी लक्षात घ्या.